नमस्कार. तुमच्या सर्वांचं सांचीज किचन मध्ये अगदी मनापासून स्वागत. आज आपण आपल्या किचन मध्ये चीज बस्ट पराठा पिझ्झा बनवणार आहोत. तर चला बनवायला घेऊया. आज आपण जो पिझ्झा बनवणार आहे हा गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे. तर त्याच्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ घालून आपण ही नेहमी जशी पोळीला कणिक भिजवतो तसं भिजवून घ्यायचंय. तसं पीठ भिजवून घ्यायचंय. तर लागेल असं थोडंसं पाणी घालून आपण कणिक मळून घेणार आहोत. अगदी नेहमीच जशी आपण कणिक भिजवतो तशीच कणिक इथे भिजवायची आहे. इथे आपण छान गव्हाचं पीठ वापरलंय, त्यामुळे मस्त असा हेल्दी पिझ्झा होणार आहे आपला. तर हे अशा पद्धतीने मी कणिक मळून घेतली आहे. थोडंसं तेल त्याला वरून लावून एका बाजूला ही कणिक ठेवून देते आणि लागणाऱ्या भाज्या आपण चिरून घेऊयात. तर इथे मी सिमला मिरची घेतली आहे, त्याच्यामधल्या बिया काढते आणि आपण सिमला मिरची चिरून घेणार आहोत. तर ही जी सिमला मिरची आहे, सिमला मिरची आपल्याला इथे मी मध्यम आकारामध्ये चिरून घेते सिमला मिरची. अर्थात थोडेसे मोठे तुकडे केले तरी चालतील. सिमला मिरची चिरून झाल्यानंतर इथे मी कांदा सुद्धा चिरून घेते. हा पिझ्झा खूप छान लागतो, पटकन होतो आणि अगदी घरात असणाऱ्या रोजच्या भाज्या आणि गव्हाच्या पिठापासूनच आपण बनवतोय. आता ही जी सिमला मिरची आणि कांदा आपण चिरून घेतलाय तो एका बोलमध्ये घेते. त्यानंतर मी इथे कॉर्न वाफवून घेतलेत, मीठ घालून वाफवलेले आहेत. तर ते कॉर्न मी घेते आणि खूप सारे चीज इथे घेतलेलं आहे मी. त्यानंतर थोडेसे चिली फ्लेक्स घेते याच्यामध्ये आणि मिक्स हब सुद्धा घेते. त्यानंतर थोडीशी मिरेपूड इथे घेते. मिरेपूडमुळं छान चव लागते. आता हे सगळं एकत्र करूयात. आता इथे जी चीज घातलेलं आहे मी ते सॉल्टेड चीज आहे. मी जे कॉर्न घेतलेत हे सुद्धा मीठ घालून वाफवलेले आहेत, त्यामुळे मी इथे वेगळं मीठ घातलेलं नाही आहे. पण गरज वाटली तर तुम्ही इथे मीठ सुद्धा घालू शकता. आता जी आपण कणिक मळून घेतली होती त्यातले मी 2 उंडे घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता एक सारखे असे 2 कणकीचे उंडे मी करून घेतलेले आहेत, कारण आपल्याला इथे 2 एकसारख्या पोळ्या लाटून घ्यायच्यात. तर हा कणकीचा उंडा जो आहे त्याला मी गव्हाचं सुकं पीठ लावून घेते आणि आता ही पोळी आपण लाटून घेणार आहोत. ही पोळी लाटताना अगदी नेहमीसारखीच आपण नेहमी जसा फुलका लाटतो तशीच एकसारखी लाटून घ्यायची आहे. जाड किंवा फार पातळ सुद्धा आपल्याला ही पोळी करायची नाहीये. फक्त सगळ्या बाजूनी एकसारखी आपण लाटून घेणार आहोत. ही अशा पद्धतीने आपली एक पोळी लाटून झालेली आहे. त्यानंतर मी दुसरा उंडा सुद्धा कोरडं पीठ लावून घेतलेला आहे. आता ती पोळी आपण लाटून घेतली आहे. तुम्ही इथे बघू शकता दोन्ही पोळ्या ज्या आहेत त्या एकसारख्या लाटलेल्या आहेत, एकदम परफेक्ट. आता यातली एक पोळी घेऊन त्याच्यावर पिझ्झा सॉस लावायचा. सगळ्या बाजूनी असं छान पिझ्झा सॉस लावून घ्यायचा. पिझ्झा सॉस नसेल तर केचप सुद्धा इथे आपण लावू शकतो. सॉस लावू शकतो, मेयोनीज लावू शकतो. यापैकी जे काही आवडत असेल ते आपण इथे पोळीला लावून घेऊ शकतो. तर मी इथे पिझ्झा सॉस वापरलेला आहे आणि जे आपण भाज्यांचं मिश्रण करून घेतलं होतं कॉर्न वगैरे घालून ते आपण याच्यावर पसरून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूने व्यवस्थित असं पसरून घेतल्यानंतर याच्यावर मी चीज घालतेय. पिझ्झा आपण आधीही चीज घातलेला आहे आणि मी वरून देखील चीज घालतेय. खूप छान लागतं. आत्ता जे मी वरून चीज घालतेय हे मोझरेला चीज आहे. मग अशी मी प्रोसेस चीज घातलं होतं. त्यानंतर आता जी दुसरी पोळी आहे आपण लाटलेली ती याच्यावर परफेक्ट अशी ठेवून द्यायची आणि त्याच्या सगळ्या बाजूंनी कडांना व्यवस्थित हाताने प्रेस करून घ्यायचं. आता हे सगळं छान सील व्हावं म्हणून इथे मी काटा चमचा घेतला एक आणि त्यांनी या सगळ्या ज्या कडा आहेत त्या प्रेस करून घेते जेणेकरून हे व्यवस्थित सील व्हावं. आता इथे एक तवा घेतलाय मी आणि त्याला बटर लावून घेते. बटरऐवजी तूप सुद्धा आपण इथे वापरू शकतो. आणि हा जो पिझ्झा आपण बनवलाय तो याच्यावर ठेवून देऊयात. आता जी खालची बाजू आहे ना ती थोडीशी आपल्याला
आता ही पिझ्झाची खालची बाजू आहे ना, ती आपल्याला थोडीशी पचवून घ्यायची आहे. 1 मिनिटात ती होते. त्यानंतर हा जो पिझ्झा आहे तो थोडासा उचलून खाली परत एकदा बटर लावायचं आणि पिझ्झा पलटून घ्यायचा. आता ही थोडीशी जी पचलेली बाजू आहे ना, याला परत एकदा मी पिझ्झा सॉस लावतेय. सगळ्या बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचा. इथे गॅस एकदम बारीक ठेवायचा. बारीक गॅसवरच आपण हे सगळं करायचं आहे. आणि त्यानंतर जे सिमला मिरची, कांदा आणि कॉर्नचं मिश्रण आहे ते याच्यावर सगळ्या बाजूनी घालायचं. सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि परत एकदा खूप सारं चीज मस्त चीज मुलांना देखील चीज खूप आवडतं, त्यामुळे मुलं अगदी आवडीनं हा पिझ्झा खातील. तुम्ही बघताय. त्यानंतर याच्यावर आता मी झाकण ठेवते आणि बारीक गॅसवरच आपण याला 5-10 मिनिट ठेवून द्यायचं आहे. तर आता इथं मी ते जे झाकण ठेवलं होतं ना, ते चिकटत होतं चीजला वगैरे, त्यामुळे मी असा मोठा कुंडा याच्यावर ठेवलेला आहे. आता मी हे झाकण काढून घेते. वाव, मस्त छान असं मेल्ट झालं ना चीज. बारीक गॅसवर हे सगळं करायचं बरं का. तुम्ही इथे बघताय मस्त असा पिझ्झा झालेला आहे आपल्याला आणि काय छान दिसतोय. म्हणेल का तरी कोणी की हा गव्हाच्या पिठापासून बनवलेला पिझ्झा आहे. काय मस्त झालाय. आतून पण असं छान स्टफिंग, वरती परत एकदा असाच सगळ्या भाज्या आणि चीजचा. आहा हा, काय भारी दिसतोय. मस्त. खूप सुंदर झालाय. तर मग आज आपण ही बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली? ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सांचीज किचन या आणि अशा विविध लज्जतदार रेसिपीसह पुन्हा भेटूयात. धन्यवाद.